छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, सर्व प्रमुख इमारती, महाराजांची समाधी पेशव्यांनी 1778 मध्ये उद्ध्वस्त केली होती. महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले या शिवभक्ताने महाराजांची समाधी इसवी सन 1869 मध्ये शोधून साफसफाई केली, पूजा केली. तसेच पुण्यात परत येऊन 1869 मध्ये जगात सर्वप्रथम शिवजयंती सुरू केली. थोडक्यात जगात शिवजयंती प्रथम सुरू करण्याचा मान महात्मा ज्योतिबा फुले यांना जातो. असे हे शिवरायांचे महान कार्य. महाराज एवढे मोठे झाले त्याचे कारण त्यांच्यावर वयाच्या 2ऱ्या वर्षापासून शहाजीराजे व जिजामाता यांनी केलेले सर्वश्रेष्ठ संस्कार होय. त्यांना दाखविलेले आभाळाच्या उंचीचे व सागरापेक्षाही जास्त खोलीचे दिव्य स्वप्न, त्यांना दिलेली प्रत्यक्ष संधी, त्यांच्या मनात निर्माण केलेला प्रचंड आत्मविश्वास, त्यांना लाभलेली दिव्य दृष्टी, त्यांनी बालपणीच अनुभवलेला आईवडिलांचा स्वराज्यासाठीचा संघर्ष, वयाच्या 6व्याच वर्षी दुर्गम गडकोट किल्ल्यावर चढणे, तसेच घनदाट जंगलातून दऱ्याखोऱ्यात हिंडणे, आईचा दररोजचा एकच कानमंत्र कानात गुंजत होता, शिवबा, तुला स्वराज्य निर्माण करून छत्रपती व्हायचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम मनातील व जगण्यातील मरण नावाची भीती नेहमीसाठी गाडून टाक. यातून महाराज घडले व छत्रपती जाहले. तलवारी एवढं वजन असणाऱ्या शिवबाच्या हातात जिजाऊ माँसाहेबांनी तलवार देऊन स्वराज्य निर्माण केलं, ही विचार करण्यासारखीच गोष्ट नव्हे का? लहान वयातच संस्काराने मुलं घडवायची असतात. संस्कार काय असतात हे पुन्हा एकदा ऐका. शिवाजी महाराज घोडेस्वार होऊन प्रचंड वेगाने घोडा पळवतात, तलवार कशी चालवायची शिकवतात, दांडपट्टा आपल्या भोवती गरागरा फिरवतात. हे पाहून जिजाऊ माँसाहेबांना प्रचंड आनंद होतो आणि कोणत्या आईला आनंद होणार नाही बरं? आणि अचानक 10 वर्षाचे शिवबा घोड्यावरून खाली पडतात. खाली पडले, खाली दगड, माती, धोंडे, पायाला गुडघ्याला लागले, रक्तबंबाळ झाले. जिजाऊकडे हरुणतेने पाहत होते, तोंडात माती गेली होती. माँसाहेब समोरून पाहत होत्या. प्रत्येक मुलाला वाटतं की आपण पडल्यानंतर आपल्या आईने आपल्याला जवळ येऊन आपल्याला उचलावे, हृदयाशी कवटाळावे, अश्रू पुसावेत. असेच बाळ शिवबाला देखील वाटले, पण असे काहीच झाले नाही. माँसाहेब तिथून आपल्या महालात जाऊन सिंहासनावर बसल्या. शिवबांना आश्चर्य वाटलं. ते उठले, उठून चालायला लागले, चालत चालत धावायला लागले, धावत धावत महालात गेले, माँसाहेबांपुढे उभे राहिले. त्यांना पाहून जिजाऊ माँसाहेब समोर आल्या. शिवाजी महाराजांना हृदयाशी कवटाळलं आणि त्यांना गोंजारत म्हणाल्या, शिवबा, खूप लागलं का? त्यावर शिवाजी महाराज म्हणाले, माँसाहेब, मी पडलो, मला लागलं, माझ्या तोंडात माती गेली, तेव्हा तुम्ही जवळ आल्या नाहीत. मला आधाराची गरज होती, तुम्ही मला आधार दिला नाहीत आणि आता काय म्हणून विचारत आहात, लागलं का? तेव्हा जिजाऊ माँसाहेब अतिशय सुंदर उत्तर देतात, लक्षात ठेवा शिवबा, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज असते ना, तो मनुष्य आयुष्यात कधीही उठून उभा राहत नाही. हा संस्कार जिजाऊ माँसाहेबांनी शिवबावर केला. जिजाऊ म्हणजेच संस्कार, संस्काराची शिदोरी.